सगळ्यांचे नेते, विधिमंडळाचे नेते, माननीय अजितदादा, या नवी मुंबईचे शिल्पकार नाईक साहेब, शशिकांतजी शिंदे, महापौरजी, संजीवजी नाईक, मुनाफ हकीमजी, प्रमोद हिंदूरावजी, सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सहकाऱ्यांनो आणि माझ्यासोबत आलेले सगळे फ्रंटलचे अध्यक्ष, गेल्या 8 दिवसांपासून हा दौरा चालू आहे. संवाद दौरा कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यासाठी, पक्षाला आणखी बळकटी आणण्यासाठी काय काय करता येईल त्याच्या बाबतीतला हा दौरा. आणि त्याचं फलित तुम्ही पाहताय. मराठवाड्यातले 8ही जिल्हे झाले. कोकणातून सुरुवात केली रत्नागिरी, तिथून पश्चिम महाराष्ट्र, पुन्हा उत्तर महाराष्ट्र आणि आज पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये आलोय. नाईक साहेब, ज्या वेळेला आम्ही नवी मुंबईमध्ये येतो त्यावेळेला आम्ही आमच्या घरी आल्यासारखं आम्हाला वाटतं. जे जे काही या, मला असं वाटतं या देशात, या जगात जे जे काही चांगलं सर्वोत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या माध्यमातून या शहराला नेहमीच काहीतरी वेगळं. प्रदेशचे अध्यक्ष म्हणून बऱ्याचदा मला दादांना भेटण्याची संधी मिळते. प्रमोदजी ते मला नेहमी वेगळं टेक्निक काय काय सांगत असतात. अगदी गवतापासून तर केळींपासून तर आंब्यांपासून तर रोड कसे असावेत, कशा पद्धतीने असावेत, माझ्या डोक्यात काय कल्पना आहे, असा एक प्रचंड प्रचंड व्यक्तिमत्व, प्रचंड ऊर्जा असलेलं हे नेतृत्व या नवी मुंबईला मिळालं आणि त्या पक्षाची मी एक कार्यकर्ता याचा मला निश्चितपणे अभिमान. ही सगळे जमेची बाजू बघत असताना नवी मुंबईमध्ये आपण आहोत, पण आज राज्यात आपण नाही आहोत. ही एक खंत आहे. आजही आम्ही दादांबरोबर, तटकरे साहेबांबरोबर ज्या ज्या वेळेला, शिंदे साहेब, जिथे आम्ही जातो सकाळी 7 वाजल्यापासून दादांचा दरबार, लोक झुंडीने येत असतात. शेतकरी येत आहेत, डॉक्टर येत आहेत, वकील येत आहेत, शिक्षक येत आहेत, अंगणवाडीच्या सेविका येत आहेत, आशा वर्कर येत आहेत, सगळेजण शिष्टमंडळ घेऊन येत आहेत, सगळेजण निवेदनं घेऊन येत आहेत. आम्ही आपल्या बाजूला बसून बघत असतो. तटकरे साहेब आणि दादा याला फोन लाव, त्याला फोन लाव, याला सूचना दे. 2 मिनिटं आम्हालाही असं वाटलं की नाही, आजही आम्हीच सत्तेमध्ये आहोत. कारण लोकांचा आजही हाच विश्वास आहे की आमचं काम जर कोण करत असेल तर हेच राष्ट्रवादीचे आमचे नेते करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आम्ही पिंपरी चिंचवडला गेलो होतो. प्रचंड सभागृह भरलेलं होतं. 2-3 शिष्टमंडळ आली. दादा आमची घरं वाचवा, एक आर्त भावना त्यांची, त्या महिलांची, जयदेवजी पण होते. सगळ्यांना दादांनी शब्द दिला कशा पद्धतीने पुढे काम करता येईल अशा पद्धतीचा संपूर्ण वातावरण राज्यात आहे. सांगायचा उद्देश हा की आज कुठलाही घटक हा स्वतःला सुरक्षित समजत नाहीये. अत्याचार होतोय, अन्याय होतोय, मग तो अल्पसंख्याकांवर होतोय, तो शिक्षकांवर होतोय, तो महिलांवर होतोय, तो युवकांवर होतोय, तो डॉक्टरांवर होतोय. कधी नव्हे तर 70 वर्ष शेतकऱ्यांनी पण संप केला. असं हे दळबद्री सरकार जर घालवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आतापासून कामाला लागावं आणि त्यासाठीचा हा संवाद होता. मला विशेषतः महिलांना सांगायचं, मैत्रिणींनो, आपली जबाबदारी फार मोठी वाढली. ज्या पद्धतीने हे रामाचं राज्य बघताय, रामाचं राज्य गेलं, रावणाचं राज्य आलं. मला वाटतं ते पण चांगलं असेल, त्याच्याहून वाईट आज आपली परिस्थिती आहे. हायकोर्टने त्याच्यावरती ताशेरे ओढले सरकारवर की महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आज सरकार उदासीन आहे. काय म्हणतात हे, बेटी बढाओ आणि बेटी बचाओ. अशा वातावरणात कुठल्या माईची, कुठल्या आईची अशी मानसिकता असेल मुलीला जन्म देण्याची? एवढी महागाई केली आहे की आम्हाला पर्स घेऊन घराच्या बाहेर कमाईसाठी जावंच लागेल, नाहीतर आम्ही आमच्या मुलांना काही देऊ शकत नाही. आणि अशा वेळेला आमची मुलं आम्ही कोणाच्या जीवावर सोडून जाणार? 2 वर्षाच्या अंगणात खेळत असणारी मुलगी जर नजरेआड झाली तरच आईच्या बापाच्या जीवाचा, काळजाचा ठोका चुकतो. मुलीला कोणी उचलून तर नेलं नाही, तिच्यासोबत काही वाईट तर झालं नाही. मुंबई सारख्या शहरामध्ये काल तुम्ही बघितलं असेल 2 सामूहिक बलात्कार झाले. लाज वाटली पाहिजे या सरकारला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आलेत सत्तेमध्ये, आज ते महाराष्ट्र ढकलून दिलं असतं यांना, अशी परिस्थिती यांनी करून ठेवली. आज मुली शिकायला जात नाहीत. मुलींचं तुम्ही बघितलं, शिक्षणाचं ड्रॉपआउटचं प्रमाण वाढलंय. कारण सुरक्षा. आई वडील घाबरतायत. कोपर्डीची घटना झाली, वर्षश्राद्ध आता व्हायला आलं. 13 जुलैला 1 वर्ष त्या मुलीला पूर्ण होईल. हे सरकारने फार मोठ्या भीमगर्जना केल्या होत्या. 6 महिन्यामध्ये निकाल लावू. फास्ट ट्रॅक मध्ये कोर्ट घेतली, केस घेतली. काय झालं? आजही निकाल लागलेला नाही. 90 दिवस होते चार्जशीट फाईल करायला.
जर सुप्रियाताईंनी आवाज उठवला नसता तर ही चार्जशीट सुद्धा फाईल झाली नसती आणि आज त्या मुलीला न्याय मिळाला नसता। 13 जुलैला या आमच्या भगिनीला श्रद्धांजली देण्यासाठी, या नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या 65 जिल्ह्यांमधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि आमचे सगळेच बंधू भगिनी आपल्याला सगळ्यांना एक मूक मोर्चा काढायचा आहे, फार मोठ्या संख्येने काढायचा आहे। ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची, कारण या कोपर्डीच्या निर्भयानंतर सुद्धा आजपर्यंत कालपर्यंत महिला आणि मुलींवर अत्याचार होते। एक बोलकं उदाहरण तुम्हाला सांगेन। सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावात मी गेले होते। 8वीला शिकणारी मुलगी शाळेच्या गॅदरिंगला गेली होती। येताना तिचं अपहरण केलं गेलं, तिला मारून टाकलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला। तिला वडील नाहीत, आई कुठे शेतमजुरी करते। त्यांच्या घरी गेली त्यावेळेला त्यांच्या आजी आणि आजोबांच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं। कळकळून ते मला म्हणले, ताई कशाला हो तुम्ही आमचा आग्रह करता मुलींना शिकवायचा? का आग्रह करता तुम्ही की मुलींना शाळेत पाठवा? माझी मुलगी जरा शाळेत गेली नसती, गुरं वळत असती तर कदाचित आज ती अशा पद्धतीने मेली तरी नसती, ही त्या आई वडिलांची भावना आहे। ताईंबरोबर मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले। 19, 20, 21, 22 वर्षाच्या मुलींची पांढरी कपाळं बघितली की इतका जीव गलबलायला लागला। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या नवरे जे होते त्यांनी तिथे आत्महत्या केल्या, नापिकीला कंटाळून केल्या, कर्जाला कंटाळून केल्या। आणि एवढं मोठं भीषण दुःख असताना सुद्धा ह्या सरकार ज्या पद्धतीने वल्गना करते, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करते, त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे। आपली ही फार मोठी जबाबदारी मैत्रिणी, या सगळ्यासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे। आज महिला कुठेच सुरक्षित नाही। मंजुळा शेट्टीसारखी एक केस झाली, तुम्ही बघताय की संपूर्ण देशामध्ये आज गाजतीये। कोण होती मंजुळा शेट्टी? एक आरोपी होती, 13 वर्ष येरवडा जेलमध्ये काढले। चांगलं काम आहे म्हणून ती तिकडे भायखळ्याच्या जेलमध्ये तिला वॉर्डनची मदतनीस म्हणून नेमलं। काय गुन्हा होता तिचा? तिथे चालणाऱ्या भ्रष्टाचाराला तिने आवाज उठवला, कैद्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाबद्दल तिने आवाज उठवला आणि हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तिची संगनमताने हत्या केली गेली। 5 दिवस झाले तरी मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावरती भाष्य नव्हतं। सत्य लवकरच समोर येईल म्हणून सांगतायत, कधी येणार सत्य बाहेर? ती मेल्यानंतर सुद्धा तिची क्रूर चेष्टा करायचं काम या सरकारने केलं। पहिला पंचनामा आला, म्हणले बाईच्या अंगावर काही खुणाच नाही। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्यावेळेला असं लक्षात आलं तिच्यावरती राक्षसी पद्धतीने, अमानवीय पद्धतीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले, तिच्यावरती हल्ले करण्यात आले, तिचा जीव गेला तिकडे। आणि असं असताना तिथल्या प्रशासनाने त्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठीचं काम चालू केलं। आम्ही आवाज उठवला। आपले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ताबडतोब जी ती कमिटी नेमली होती, तिथल्या त्या महिला अधिकारीला बडतर्फ करायचं काम केलं। त्याच्यासाठी धनुभाऊंचं खरंच मनापासून मी कौतुक करेन, अभिनंदन करेन। अजून हा लढा संपला नाही बंधू आणि भगिनींनो। तटकरे साहेब ज्या राजवर्धन सिन्हाकडे ही केस दिली आहे, हे तेच ऑफिसर आहेत की ज्यांनी मंजुळाच्या ज्या केसमध्ये आलेली माहिती दडवायचं काम केलं। आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आम्हाला याच्यासाठी न्यायालयीन चौकशी पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत। जोपर्यंत मंजुळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्यासाठी लढल्याशिवाय राहणार नाही। मैत्रिणींनो, 50% रिझर्वेशन आपल्याला दिलंय, मला मनापासून आनंद आहे। आपण फक्त बोलत नाही तर करून दाखवतो। आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज नाईक साहेबांनी या नवी मुंबई महानगरपालिकेला एकदा नाही, दोनदा नाही साहेब, 4 वेळा महिलांना महापौर पद दिलं, 4 वेळा। आज 58 इकडे नगरसेवक आहेत। 58 नगरसेवकांपैकी तटकरे साहेब 38 आमच्या महिला आहेत। स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आधी नेत्रा शिर्केला दिली होती संधी, आता आमची शुभांगी आहे, तिच्याकडे ही संधी दिली आहे। महिलांनी सुद्धा त्यांचं काम त्या वेळेला फार चांगल्या पद्धतीने केलंय आणि त्याला न्याय द्यायचं काम सुद्धा नाईक साहेबांच्या माध्यमातून झालंय। या निवडणुकीच्या वेळेला मी आले होते। नाईक साहेब, ज्या ठिकाणी इलेक्शनला आम्ही गेलो, प्रचाराला गेलो, जिल्हा परिषदेला गेलो, नगरपालिकेला गेलो, महानगरपालिकेला गेलो, आम्ही सगळ्यांना तुमचं उदाहरण देतो। कसं करायचं काम ते तिकडे जाऊन बघा, पण नुसतं ते बघू नका, त्यांची मेहनत बघा। त्यांचं सगळं कुटुंब, अगदी सागर नाईक पासून तर साहेबांपर्यंत। मी ज्या वेळेला मुंबईचे अध्यक्ष होते तेव्हा सुद्धा मला एका वॉर्डची जबाबदारी होती, मला आजही आठवते। जी ती आमची उमेदवार होती महापौर साहेब, ती आणि मी आम्ही चाललो होतो। रस्त्यामध्ये दादांच्या गाडीचा ताफा होता, थांबले, उतरले, तिला जवळ बोलवलं, तुझ्या मामाचं काय झालं, काकाचं काय झालं हे त्यांनी विचारलं।
त्या बाईचे डोळे पाण्याने भरले होते, मी कधीच विसरणार नाही. ती म्हणाली, बघा ताई, हे आमचं कुटुंब आहे, की आमच्या घरामध्ये काय होतं ते सुद्धा दादांना माहिती आहे. मग मी बोर्ड वाचले तिथे, दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त होते ते, राजाचं राजेपण आज पण आणि उद्या पण हे खरंच आहे असं मला इथे वाटतंय. नाईक साहेब, आमची माधुरी सुतार सुद्धा खूप चांगलं काम करते, निश्चितपणे तिचं कौतुक करणं गरजेचं आहे. मध्ये ती सुट्टीवर गेली होती, पण सुट्टीमध्ये पण तिचं काम चालू होतं. धडपडी, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारी. तिला मी सांगितलं होतं की आज तुझ्या कार्याचं काय असेल तो आढावा तू साहेबांना दे, सगळ्यांना कळायला हवं की आमच्या महिला अध्यक्ष कशा पद्धतीने काम करतात. सुतार साहेब, तुमचे पण खूप आभार. पॅरेंट बॉडी शिवाय आम्ही फार काही करू शकत नाही, पण तुम्ही आमच्या माधुरीला नेहमी सहकार्य करतात. माधुरी, तिच्या टीम मधल्या सगळ्या जणी, दादा, संपूर्ण यादी, तटकरे साहेब, संपूर्ण यादी आज आपल्या समोर आहे. कार्यकारिणी, विधानसभेची, वॉर्डची, 111च्या 11 वॉर्डची कार्यकारिणी, 100च्या 111 वॉर्ड अध्यक्ष आहेत ना सगळ्या, का त्यांनी लिहून दिलंय फक्त, आहेत की नाही? अशी एक चांगली कार्यकारिणी, चांगलं काम हे नवी मुंबईमध्ये होतंय. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेसाठी वंदनही करते, शुभेच्छाही देते आणि इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.